आज आपण मुगाच्या डाळीची डाळ खिचडी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आता आपण डाळ खिचडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। वाटी आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे, त्यानंतर 2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही घ्यायची आहे, टोमॅटो, जिरं मोहरी, हळद आणि मिरची पावडर। आपण ह्यामध्ये 1 वाटी इंद्रायणी राईस टाकून घेऊया, त्यानंतर त्यामध्ये डाळ 2 वाटी। आता आपण हे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया प्रथम। हे पहा, आता आपली व्यवस्थित दूध आणि डाळ व्यवस्थित शिजून अशी गाळ झालेली आहे, बऱ्यापैकी पूर्ण असं व्यवस्थित शिजलं पाहिजे हे। आता आपण ह्यामध्येच फोडणी देऊन घेऊया। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा तुमच्या वेगळ्या बाउलमध्ये तुम्ही ते काढून फोडणी देऊ शकता। आता ह्याच्यातच मी तुम्हाला देऊन दाखवते फोडणी। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। आता आपण ह्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। आता आपण ह्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया, त्यामध्ये आता जिरं मोहरी टाकून घेऊया। जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण त्यामध्ये मिरची टाकूया। आता मोहरी आणि जिरं व्यवस्थित आपलं तडतडलेलं आहे, आता आपण त्यामध्ये मिरची टाकून घेऊया, लाल आणि हिरवी मिरची दोन्हीचा वापर करायचा आहे आपण। त्यामध्ये आता हळद टाकू, थोडीशी मिरची पावडर, हा फक्त रंग येण्यासाठी आपल्याला टाकायची आहे, बाकी काही नाही। थोडीशी कोथिंबीर नॉर्मली। हे पहा, आता ही जी फोडणी आपण केलेली होती ती आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊया। हे एकजीव करून घेऊया आपण। आता अशा प्रकारे आपली गरमागरम दाल खिचडी, आता पटदिशी होणारी दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे।